Welcome to the second part of the lesson Units and Measurement video series, in which we will be discussing about physical quantities and its types. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण फिजिकल क्वांटिटीज कशाला म्हणतात आणि कशाला फिजिकल क्वांटिटीज म्हणत नाहीत हे पाहिलं होतं. आता आपण फिजिकल क्वांटिटीज लिहितात कशा, मोजतात कशा आणि त्याचे कोणकोणत्या टाइप्स आहेत हे पाहू. बघा, फिजिकल क्वांटिटीज. Physical quantities are made up of two parts. कोणतीही फिजिकल क्वांटिटी ही दोन पार्टने बनलेली असते आणि हा त्याचा फॉर्म्युला आहे n into u. n into u, where n is number. n is a number. बघा, n is a number आणि हा नंबर काय करतो, which tells us about how many times या एका प्रश्नाचं उत्तर देतो. आणि यू काय आहे, यू म्हणजे रेफरन्स फॉर मेजरिंग. मोजण्यासाठी आपण जो रेफरन्स वापरतो ना त्याला आपण यू म्हणतो. एन ही एक नेहमी न्यूमरिकल व्हॅल्यू असते. लक्षात घ्या, एन इज ऑलवेज अ न्यूमरिकल व्हॅल्यू आणि ती नेहमी असते मल्टिप्लिकेशन. ओके. फॉर एक्झाम्पल, आपण मागच्या व्हिडिओत पाहिलं होतं, शुगर जी आपण मोजतो ती आहे 10 kg. त्याचं मिनिंग काय होते पहा, 10 times 1 kg. त्याचं मिनिंग आहे 10 times 1 kg. याचा अर्थ काय की आपण 1 kg हे एक रेफरन्स मेजरमेंट युनिट ठरवलं आणि ते किती टाइम्स घेतलं, 10 टाइम्स घेतलं. तर इथे हा जो 10 kg आहे, 10 kg यामध्ये दोन पार्ट दिसतात. 10 is n and kg is u. So n into u, n times u, या पद्धतीने आपण कोणतीही फिजिकल क्वांटिटी एक्सप्रेस करू शकतो. आपण अजून एक एक्झाम्पल घेऊ. समजा आपण पाहिलं इथं फोर्स मोजतोय आपण. फोर्स, कोणी जर असं म्हणलं फोर्स इज 10 न्यूटन, इथं काय झालं, 1 न्यूटन is a fixed value and it is taken 10 times. So again 10n is made up of two parts, n and u. The n times u. तर लक्षात घ्या, कोणतीही फिजिकल क्वांटिटी मोजण्यासाठी ती दोन पार्टमध्ये पाहिली जाते आणि तिचा फॉर्म्युला आहे n into u. याचा आपल्याला पुढे डायमेन्शनल ॲनालिसिसमध्ये यूज होणार आहे. आता आपण डिस्कस करू टाइप्स ऑफ फिजिकल क्वांटिटीज. मेन पार्ट आहे त्यामध्ये पहिली टाइप आहे फंडामेंटल क्वांटिटीज. ॲज इट्स नेम सजेस्ट, फंडामेंटल मीन्स बेसिक. किंवा लक्षात घ्या, these quantities do not depend on other quantities. या क्वांटिटीज दुसऱ्या कोणत्याही क्वांटिटीजवर डिपेंड नसतात, म्हणून त्यांना फंडामेंटल क्वांटिटीज म्हणतात. अशा फंडामेंटल क्वांटिटीज आहेत 7. सो देर आर 7 फंडामेंटल क्वांटिटीज. त्यांच्याबद्दल आपण लगेच माहिती घेऊ. सेकंड वन इज डिराइव्ड क्वांटिटीज. डिराइव्ड क्वांटिटीज आर डिपेंडंट. लक्षात घ्या, डिपेंडंट म्हणजेच दॅट इज these are made up of फंडामेंटल क्वांटिटीज. म्हणजे आपण फंडामेंटल क्वांटिटीजलाच वापरून काय करतो, डिराइव्ड क्वांटिटीज मिळवतो. डिराइव्ड म्हणजे मिळवलेल्या, तयार केलेल्या. मेड अप ऑफ कशापासून, फंडामेंटल क्वांटिटीज पासून. आणि तिसरा प्रकार असतो सप्लिमेंटरी क्वांटिटीज. त्यांची आपण माहिती पुढे घेऊ.
तर आता लक्षात आलं असेल n into u is the formula for measuring physical quantity, and physical quantities are classified in 3 different classes. Fundamental quantities which do not depend on other quantities, and these are 7 in numbers. Derived quantities are made up of fundamental quantities, means these are dependent quantities, and these are innumerable. अशा खूप साऱ्या क्वांटिटीज आपल्याला फिजिक्स मध्ये पाहायला भेटतात. थर्ड वन इज सप्लिमेंटरी क्वांटिटीज. सप्लिमेंटरी क्वांटिटीज मध्ये दोन प्रकारचे अँगल्स येतात. ओके, नाउ डिस्कस अबाउट फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज. फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज आत्ताच आपण पाहिलं. these fundamental physical quantities are 7. ओके, 7. या कोणकोणत्या आहेत? लेट्स डिस्कस. first is mass, second is length, third is time, fourth is electricity, fifth is luminous intensity. सिक्स मध्ये येते टेम्परेचर, आणि सेवन्थ आहे अमाउंट ऑफ सबस्टन्स. बघा, मासचं युनिट आपल्या सगळ्यांना माहिती आहे एम. आपण मास एम मध्ये मोजतो. त्याचं युनिट आपण तसं पाहिलं तर केजी आहे. केजी मध्ये मोजतो, आणि त्याच्यासाठी सिंबल वापरलेला आहे एम, मास. लेंथ आपण मोजतो मीटर मध्ये. हे सगळे जे युनिट्स आपण पाहत आहोत दिस ऑल आर एसआय युनिट्स. ओके, मीटर मध्ये आपण मोजतो, म्हणजे याचा सिंबल आहे लेंथचा. इथे आपण घेऊया लेंथ एल. टाइम इज मेजर्ड इन सेकंड्स, म्हणून याचं युनिट आहे टी, किंवा आपण याला एस मध्ये घेऊ. इलेक्ट्रिसिटी इज मेजर्ड इन एम्पियर. याच्यासाठी आपण वापरतो ए, एम्पियर. त्यानंतर ल्युमिनस इंटेन्सिटी इज नथिंग बट द युनिट टू मेजर द इंटेन्सिटी ऑफ लाईट एनर्जी. ल्युमिनस इंटेन्सिटीचं जे युनिट आहे दॅट इज कॅन्डेला, अँड इट्स सिम्बल इज स्मॉल cd. टेम्परेचरचं युनिट आपल्या सगळ्यांना माहिती आहे. टेम्परेचर आपण कशामध्ये मोजतो? केल्विन. तसे वेगवेगळे युनिट्स आहेत, पण स्टँडर्ड युनिट त्याला केल्विन केलेलं आहे. त्याचं सिम्बॉल एक तर के, किंवा काही वेळा टेम्परेचर इज डिनोटेड बाय थिटा. या साईनने सुद्धा दाखवतात. नेक्स्ट वी हॅव अमाऊंट ऑफ सबस्टन्स. त्याचं युनिट आहे मोल, आणि त्याचं सिम्बॉल आहे MOL, मोल. सो दीज आर 7 फिजिकल क्वांटिटीज, आणि या बेसिक आहेत, फंडामेंटल आहेत, म्हणजे या कोणावरही डिपेंड नाहीत. उलट using these quantities we can obtain our derived quantities. Now look, derived quantities and supplementary quantities. We can just take an example of derived quantity. Suppose first we have area of, suppose, square. We know area is nothing but length into length, so it is L square. It is for square. स्क्वेअरच्या बाबतीत आपण त्याला L स्क्वेअर म्हणतो. तर इथे तुम्ही पहा, लेंथ ही फंडामेंटल क्वांटिटी काय केलेली आहे, 2च्या पॉवर मध्ये, किंवा ही L 2 वेळा यूज केलेली आहे. ओके, इट इज यूज्ड 2 टाइम्स. त्याच्यानंतर अजून एखादं एक्झाम्पल घ्या, फोर्स. वी नो फोर्स इज नथिंग बट मास इंटू ॲक्सिलरेशन. आता मास जर पाहिलं तर ते तुम्हाला 7 ज्या क्वांटिटीज आपण पाहिल्या त्याच्यामध्ये दिसते मास हियर. बट वी डू नॉट सी ॲक्सिलरेशन इन दिस लिस्ट. मग ॲक्सिलरेशन कसं काढायचं?
ते फंडामेंटल क्वांटिटीवर डिपेंड नाही का? तर तसं नाही, ते पण आहे. वी नो ॲक्सिलरेशन इज नथिंग बट मीटर पर सेकंड स्क्वेअर. मीटर काय आहे? मीटर इज अ लेंथ अँड सेकंड इज टाइम. म्हणजे परत लेंथ आणि टाइम या दोन फंडामेंटल क्वांटिटीज वापरून आपण डिराइव्ड क्वांटिटी बनवलेली आहे फोर्स. अशा खूप साऱ्या डिराइव्ड क्वांटिटीज आहेत ज्याबद्दल आपण पुढे डिस्कस करणार आहोत. नाउ थर्ड टाइप इज सप्लिमेंटरी क्वांटिटीज. सप्लिमेंटरी क्वांटिटीज आर टू angles. फर्स्ट वन इट इज प्लेन अँगल. प्लेन अँगल हा एक 2D अँगल असतो, 2D फिगर मधला. सपोज वी हॅव अ सर्कल आणि या सर्कलमध्ये आपण काय केलं, एक रेडियस घेतली सेंटरमधून. दिस रेडियस, दिस इज आर रेडियस, and the part, this part which is colored here, this part, this is arc length, this is S. Arc length is denoted by S. Now angle that you can see subtended by the red eye or arc at the center is theta. We know that S is nothing but R theta. So theta is nothing but S by R. तर हा आहे प्लेन अँगल विच इज इन 2D. लक्षात घ्या, हा जो अँगल असतो हा डिग्रीमध्ये न मोजता रेडियनमध्ये मोजतात. सो रेडियन इज द युनिट फॉर प्लेन अँगल. रेडियन इज इट्स युनिट. नाउ सेकंड टाइप सप्लिमेंटरी अँगल इज सॉलिड अँगल. Solid angle. Solid angle is nothing but a 3D angle. Suppose we have a sphere. आता हा एक 3D स्पियर आहे आणि इथून आपण काय केलं, या स्पियर मधून एक असा सर्कल एरिया इथून कट केला आणि तो सेंटर पर्यंत आणून कट केला असा. and this part is taken like this here. Then you can see this is nothing but area. This is area. And at here स्पेअरला जर कापलं तर आपल्याला असा 2D अँगल दिसणार नाही. स्पेअरला कापलं तर त्याच्या सेंटर जवळ असा एक तुम्हाला अँगल दिसेल. दिस इज 3D अँगल. दिस इज 3D अँगल. सच अँगल इज कॉल्ड सॉलिड अँगल. Solid angle is nothing but A by R square. Okay, A by R square, where A is area and R square. This angle is denoted by Greek letter ohm, or this is omega. Actually this letter is omega, Greek letter, and its unit is steradian. Steradian. Okay, तर लक्षात घ्या, सप्लिमेंटरी क्वांटिटीज हॅव युनिट्स बट नो डायमेन्शन्स. काय म्हटलेलं आहे? सप्लिमेंटरी क्वांटिटीज हॅव युनिट्स बट नो डायमेन्शन्स. तर डायमेन्शन्स काय असतात याबद्दल आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्टार्ट करणार आहोत. ओके, थँक्यू.